हे माझ्या प्रिय मुस्लिम मित्रांनो, कल्पना करा एखाद्याने आपणास असे सांगितले की एक बाजारात एक दुकान अशी आहे की ज्याचा कोणी मालक नाही, कोणी चालक नाही, व्यापारी नाही, त्यात कोणी माल आणून भरत नाही व विक्री करायला कोणी थांबत नाही, त्याची राखणी कोणी करत नाही, दुकान आपोआपच चालते, त्यात आपोआपच माल भरला जातो आणि आपोआपच खरेदी करणाऱ्यांच्या हातापर्यंत जातो, म्हणजे विकला जातो. मग आपण अशा व्यक्तीचे म्हणणे मान्य कराल का की दुकानात माल आणणाऱ्या विना आपोआपच माल येऊ शकतो? हे कसे काय शक्य आहे? माल विकणाऱ्या विना आपोआपच तो कसा विकला जाऊ शकतो? हे कसे काय शक्य आहे? ते दुकान आणि मौल्यवान मालाची राखण करणाऱ्या विना आपोआपच चोरी आणि लुटीपासून तो माल कसा सुरक्षित राहू शकतो? ते दुकान कसे सुरक्षित राहू शकेल? आपल्या मनाशीच जरा विचार करा. हे आपल्याला कधी मान्य होईल का? मित्रांनो, ज्याचे भान ठिकाणावर असेल त्याच्या बुद्धीस हे कधीच पटणार नाही. मग एवढे विशाल जग, एवढी विशाल सृष्टी विना निर्मात्यांविना कशी तयार झाली आहे आणि हजारो वर्षापासून, लाखो वर्षापासून तिचे कार्य सुरळीतपणे कसे चालू आहे, अखंड अविरत कसे चालू आहे, सूर्य आणि चंद्र एकमेकांना कसे काय ओव्हरटेक करत नाहीत, स्पष्ट आहे. या सृष्टीचा एक निर्माता आहे आणि तोच या सृष्टीचा चालक पण आहे. बायबलमध्ये याला गॉड, तर भारतीय ग्रंथामध्ये याला ईश्वर आणि कुराणमध्ये याला अल्लाह म्हटलेलं आहे. सलामती का रास्ता या पुस्तिकेतून उद्धृत केलेल्या माझ्या या विवेचनावर जरूर विचार करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओला लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि महाराष्ट्र टुडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.